नमस्कार, मी आहे पी बटर 0902 आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मला बरेच मेसेजेस येतात की तुम्ही थाय फॅटवर व्हिडिओ करता, बेली फॅटवर व्हिडिओ करता, पण हिप फॅटचं काय? हिप फॅटलाही आम्हाला काहीतरी सजेशन द्या आणि व्हिडिओ बनवा हिप फॅट कसं कमी करायचं आहे ते. कारण आमचे हिप जे आहेत ते इतके वाढले आहेत, इतके हेवी झाले आहेत, ना आम्ही कोणती आवडती जीन्स घालू शकत, ना कोणते टाईट फिटिंग ड्रेसेस घालू शकतो. आम्ही पॅन्ट आणि जीन्स किंवा टाईट्स हेही ब्लॅक कलरचे घेतो, म्हणजे हिप्स जे आहेत ते थोडेसे छोटे वाटावे. ड्रेसेसचं जे चॉईस आहे ते खूप सिलेक्टिव्ह आहे, खूप लिमिटेड आहे. काय घालायचं काय नाही घालायचं हे घालताना 100 वेळा विचार करावा लागतो. पण हे बघा, हे जे हिप्स जे आहेत, जे हेवी हिप्स जे आहेत ते कुठपर्यंत लपवणार? कधी ना कधी तर विचार करावाच लागणार ना. कधी ना कधी तर तुमच्या मनात येणारच की जे लोक घालतात, जे दुसरे घालतात तसे कपडे घालावे, तसे टाईट फिटिंग ड्रेसेस घालावे, जीन्स घालावे आपल्या आवडीचे. मेहनत कराल तर प्रॉब्लेम सोबत सोल्युशन ही निघेल आणि मी तो सोल्युशन तुम्हाला द्यायला आली आहे, तुम्हाला शेअर करायला आली आहे की हिप फॅट जे आहे ते कसं कमी करू शकतो. पहिलं मला कमेंटमध्ये हे सांगा, हा जो फोटो आहे तर तुमचा हिपचा साईज कोणता आहे? पण काही असो, रिझल्ट जे आहे ना ते हे फोटोच होणार आहे. पण मेन आहे डाएट, डाएट आणि फक्त डाएट. जर तुम्ही 2 टाइम खात असाल दिवसभरामध्ये तेही चुकीचं आहे. जर तुम्ही 15 टाइम खात असाल तेही चुकीचं आहे, कारण तुम्हाला हे माहीतच नाही की तुम्ही किती कॅलरी इनटेक करत आहात. तुम्ही चपाती खावा, राईस खावा, पण एवढं लक्षात ठेवा की तुम्ही जे खात आहात ते तुमच्या बॉडीला किती कॅलरीचं रिक्वायरमेंट आहे तेवढंच खावा. आणि ज्या दिवशी तुम्हाला हे लॉजिक समजलं ना, तर हिपचं फॅट काय, थाय फॅट, बेली फॅट हे सगळं निघून जाईल. फक्त 30 डेजचं चॅलेंज आहे हा, 1 मंथचं चॅलेंज आहे हिप फॅट कमी करण्यासाठी. आपण चालू करूया आधी वॉर्मअप खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं बॉडी जे आहे ते पूर्णपणे स्ट्रेच होतं आणि पोस्ट वर्कआउट हे आहे, काही स्टिफनेस होत नाही. तर फर्स्ट आहे जम्पिंग जॅक. स्लोली करायचं आहे, 20 रेप्स करायचं आहे जम्पिंग जॅकचं. 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 15 20. नेक्स्ट आहे हायनी. हायनी पण एकदम फास्ट नाही करायचं आहे, स्लो करायचं आहे. हेही 20 रेप्स करायचं आहे. 5 10 15 20. आता ह्याच्यानंतर बॅक जी आहे ती स्ट्रेट ठेवायचं आहे, हात असं, आणि ऑल्टरनेट लेगला टच करायचं आहे. हेही आपण करूया 20 रेप्स. हात जो आहे तो वरती जाताना एकदमच वरती नका टाकू. हे झालं. आपण करत आहोत ग्लूट्सचं वर्कआउट, त्यामुळे ग्लूट्सला ॲक्टिवेट करणं, ग्लूट्सचं वॉर्मअप करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा जो पाय जो आहे तो असा ठेवा, हात खाली आणि एक पाय मागे. पूर्ण स्ट्रेच जे आहे ते इकडे येतं. 10 सेकंड्स होल्ड करा हे साईड, आणि मग 10 सेकंड्स झालं का लगेच दुसरं साईड जे आहे ते स्विच करा. 3 5 10. आता लास्ट वॉर्मअप जे आहे ते मॅटवर झोपायचं आहे. हा जो पाय आहे तो ह्या दुसऱ्या लेगवर ठेवायचा, एक हात आतून एक हात इकडे, आणि हे पुल करायचं आहे तुमच्याकडे. जेव्हा तुम्ही पुल कराल ना तेव्हा 20 किंवा 15 सेकंडचं स्ट्रेचचं काउंट चालू होणार. तुम्ही जर बोलाल 1 2 3 4 5 असं नाही, पूर्ण पुल केल्यानंतरच काउंट स्टार्ट करा. 3 5 10 15. आता ऑल्टरनेट लेग स्विच करा, तेही सेम. ओके, आता झालं आपला वॉर्मअप. आता आपण बघूया 5 एक्सरसाइजेस जे हिप टार्गेट करणार. तर ईच एक्सरसाइज जे आहे ते तुम्ही कराल 30 सेकंडसाठी. 30 सेकंड जर नसेल जमत तर 15 रेप ईच साइड. तर फर्स्ट एक्सरसाइज
अपर बॉडी जी आहे ती स्टेबल ठेवायची आहे, मूव्ह नाही करायचं आहे, हात हिपवर किंवा असं, किंवा जर तुम्हाला सपोर्ट घ्यायचा असेल इनिशियली तर तुम्ही सपोर्टही घेऊ शकता. तर फर्स्ट एक्सरसाइज आहे 1 2 3 5 7 12 15. हे फर्स्ट एक्सरसाइज. सेकंड एक्सरसाइज इज लंजेससाठी जे आहे आपण नेहमी असं करतो, बरोबर, पण आपल्याला टार्गेट करायचं आहे ग्लूट्स, तर आपण लंजेस जे आहे ते बॅकवर्ड करणार. 1 2 3 5 7 10 12 आणि 15. थर्ड एक्सरसाइज तुम्ही ऐकलं असाल, डॉंकी किक्स. मॅटवर नी जे आहे ते प्लेस करायचं आहे, हात पुढे. 1 नी जे आहे ते थोडंसं बेंड करायचं आहे अँगलला. 1 2 3 5 7 10 12 15. आता साइड स्विच. ठीक आहे, सेम नी बेंड करा. 1 2 3 5 7 10 12 15. आता आपण बघायचं आहे फोर्थ एक्सरसाइज. फोर्थ एक्सरसाइज जे आहे, हे जे पाय जे आहे ते फोल्ड करा, ओके, आणि ग्लूट ब्रिज करायचं आहे. मॅटवर प्लेस व्हा, हात जे आहे ते हिपच्या खाली आणि वरती ग्लूट्स करायचे, अप डाऊन. वरती करताना स्क्वीज करायचं आहे. 1 2 3 5 7 10 12 15. आता आहे फिफ्थ आणि लास्ट एक्सरसाइज. सेम सिमिलर पोझिशन ठेवायचं आहे, हात हिपच्या खाली आणि 1 वरती हिप करायचं आणि पाय पण वरती करायचं आहे, परत अँगल आणि डाऊन. 1 2 3 5 7. पाय जेव्हा वरती घ्याल तेव्हा हिप पण वरती करायचं आहे. 10 12 आणि 15. एक्सरसाइज कसे होते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे फॉलो करा अलॉंग विथ अ स्ट्रिक्ट डाएट. स्ट्रिक्ट डाएट म्हणजे कॅलरी डेफिसिट डाएट फॉलो करा आणि पुढच्या व्हिडिओला नक्की या. तोपर्यंत धन्यवाद.